हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आणि शेतकऱ्यांना फायदा होणार, म्हणून हे सरकार बळीराजाचंही आहे, त्याच्याही मागे उभं राहण्याचे निर्णय आम्ही घेतले आणि अनेक निर्णय नियमाच्या म्हणजे जे नियम निर्धारित केले त्याच्या पुढे जाऊन NDRF असेल आणि इतर निर्णय असतील आम्ही तेही केलं शेतकऱ्यांसाठी. गेल्या 2.5 वर्षात आपल्याला माहीत आहे, मी त्याची पुनरावृत्ती करत नाही, परंतु आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी 6,000 रुपयाची जी शेतकरी सन्मान योजना दिली त्या 6,000 रुपये आम्ही टाकले गेल्या 2.5 वर्षात. 1 रुपयात पीक विमा योजना केली. मुख्यमंत्री महोदयांनी सोलर म्हणजे आपल्या सौर ऊर्जेवर भर दिला आणि शेतकऱ्यांना आता दिवसा वीज देण्याचा आमचा प्रयत्न आहे, तो आम्ही यशस्वी करतोय. आणि 7.5 HP पर्यंत वीज बिल माफ करण्याचा आम्ही निर्णय घेतला, तो लागूही केला. आणि म्हणून जे जे निर्णय आम्ही घेतले त्याची अंमलबजावणी आम्ही केली, याचं समाधान आणि खूप आम्हाला आनंद आहे. आणि म्हणून विदर्भाला न्याय मिळवून देण्यासाठी फक्त चर्चा आणि सरकारला जाब विचारण्याचं काम यापेक्षा दुसरं काही विरोधकांनी केलं नाही. पायऱ्यांवरच फक्त आता नाटकं म्हणणार नाही मी, पण ते तेवढं करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याच्यामध्ये धन्यता मानली. बीडच्या आणि परभणीच्या घटनेबाबत देखील प्रश्न उपस्थित केले. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना विदर्भ आणि मराठवाड्याला या सरकारने काय दिलं आणि हे सरकार काय देणार आहे याची जवळपास 1.25 तास मी सविस्तर मांडणी केली आहे. एक प्रकारे सिंचन असेल, उद्योग असेल, गेल्या 2.5 वर्षात कशा प्रकारे या मागास भागामध्ये परिवर्तन आमच्या सरकारने केलं याचा लेखाजोखा मांडत असताना पुढचा रोडमॅप देखील मी त्या ठिकाणी मांडलेला आहे. आमच्या सरकारच्या अजेंड्यावर महाराष्ट्र आहेच, पण महाराष्ट्रासोबत महाराष्ट्रातला जो मागास भाग आहे, ज्या ठिकाणी विकासाचा असमतोल आहे, त्याच्यावर आमचा फोकस आहे. आणि म्हणून नदीजोड प्रकल्प असतील, सिंचनाचे प्रकल्प असतील, उद्योग असेल, इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प असतील, असा चौफेर विकास आम्ही कशा प्रकारे करतो हे आपण या ठिकाणी सांगितलं आहे. कापसाचा बोनस आपण घोषित केलेला आहे. संत्र्याच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं, 55,000 शेतकऱ्यांना 165 कोटी रुपये देण्याचा निर्णय आपण संत्र्याच्या शेतकऱ्यांचा घोषित केलेला आहे. सोयाबीनची खरेदी हमी भावानं गेल्या 15 वर्षात सर्वात जास्त रेकॉर्ड खरेदी आपण यावर्षी केलेली आहे, ती अजूनही सुरू आहे. 12 जानेवारीपर्यंत ही खरेदी सुरूच राहणार आहे. कापसाच्या खरेदीच्या संदर्भात मार्केटचा रेट हा हमी भावापेक्षा जास्त असल्यामुळे मार्केटमध्ये खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहेत. CCI मध्ये आता फार कोणी कापूस आणत नाही. ती स्थिती तुरीची आहे. खरेदी केंद्र उघडले आहेत, पण मार्केटमध्ये हमी भावापेक्षा जास्त दर असल्यामुळे तुरीची खरेदी मार्केटमध्ये चाललेली आहे. त्यामुळे शेतमालाला जिथे योग्य भाव मिळेल तिथे त्याची विक्री चालली आहे. जिथे अडचणी आहेत तिथे इंटरव्हेन्शन करून त्याच्या खरेदीची पूर्ण व्यवस्था आणि विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये जी पिकं आहेत त्या पिकांना न्याय देण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारने केलं आहे. हे सगळं होत असताना या काळामध्ये आपण ADB सोबत देखील एक करार केला आणि एशियन डेव्हलपमेंट बँक आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक या दोघांनी मिळून आपल्याला नागपूर मेट्रो करता असं आहे. मी कालही सांगितलं, कोणालाही सोडलं जाणार नाही. पोलीस सगळ्यांचा मागोवा घेत आहेत, सगळ्यांना अटक होईल. सरकारची भूमिका पक्की आहे. जे अवैधरित्या मुंबईमध्ये राहतात अशा बांगलादेशी नागरिकांना शोधणे आणि त्यांना डिपोर्ट करणे ही सरकारची भूमिका आहे आणि हे काम आम्ही सुरू केलेलं आहे. आपके भाषण में एक तो नक्सल, अर्बन नक्सल का काफी मुद्दा जो भारत के खिलाफ, देश के खिलाफ राज्य में साजिश और अराजकता निर्माण करने का काम कर रहे हैं, उनकी 15 नवंबर को मीटिंग हुई थी. पहला मुद्दा है उसको लेकर, और आज एजेंसी ने कुछ जगह पर रेड की है. दूसरा, और टेरर फंडिंग को लेकर इस चुनाव में जिस तरह के प्रयास किया गया, दोनों प्रश्नों पर क्या है? देखिए, अर्बन नक्सल के मामले में मैंने ये बात कही है कि राहुल गांधी इन्होंने चुनाव में भारत जोड़ो अभियान इसका इस्तेमाल किया. तकरीबन 180 संगठनाएं इसमें काम कर रही थी. इनमें से कई संगठनाएं ये फ्रंटल ऑर्गेनाइजेशन, जिसको बोली भाषा में अर्बन नक्सल कहते हैं, फ्रंटल ऑर्गेनाइजेशन के रूप में काम करती है. और मैंने महाराष्ट्र की असेंबली में सबूतों के साथ ये कहा कि हमने इनको फ्रंटल ऑर्गेनाइजेशन नहीं ठहराया. 2010 में, 2011 में, 2013 में और 2014 में
महाराष्ट्र में जब उस समय की कांग्रेस एनसीपी की सरकार थी और केंद्र में भी जब यूपीए की सरकार थी, उस समय महाराष्ट्र की असेंबली में आर पाटिल साहब ने दिए हुए जवाब हो या केंद्र में केंद्रीय मंत्री ने दिए हुए जवाब हो, उन जवाबों में जो लिस्ट दी हुई है फ्रंटल ऑर्गेनाइजेशंस की, उसी लिस्ट में से कई ऑर्गेनाइजेशंस ये भारत जोड़ो अभियान का पार्ट है। और सबूत के तौर पर हमारे पास चुनाव के समय की कई निमंत्रण पत्रिकाएं हैं जो इन ऑर्गेनाइजेशंस ने महाविकास आघाड़ी के लिए निकाली हुई है। इसलिए भारत जोड़ो अभियान में बड़े पैमाने पर जो लोग काम कर रहे हैं ये फ्रंटल ऑर्गेनाइजेशंस है, ऐसा हम नहीं, यूपीए की सरकार ने और उस समय की कांग्रेस एनसीपी की सरकार ने अपने रिपोर्ट्स में कहा है। यही बात मैंने सामने लाई है।